नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बीएमसी परीक्षा 2024 मध्ये कर निरीक्षक 178 पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती। त्याची एक्झाम टीसीएस कंपनी मार्फत घेण्यात आलेली आहे। त्याचा निकाल नेमका कधी लागणार आहे आपण अगोदर लिपिक पदाचा पण सांगितला होता। त्याच दरम्यान 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये फक्त फरक पडला होता। तो निकाल आपण एक्झॅक्ट सांगितला होता। त्यानंतर 178 पदाचा कर निरीक्षक पदाचा पण निकाला संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाणार आहे। नेमका निकाल केव्हा लागणार आहे त्या संदर्भात, त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत, आणि जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे। ओके, त्या अगोदर 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एक्सटेंड करण्यात आलेली ऑफर कोणतीही बॅच, खास करून महिलांकरिता कोणतीही बॅच, यामध्ये आरोग्य सेविका असेल, स्टाफ नर्स आहे, एएनएम जेएनएम, स्वच्छता निरीक्षक, टेट टीएटी कोणतीही बॅच तुम्हाला फक्त 2000 रुपयामध्ये परचेस करता येणार आहे। याकरिता आपल्याला 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि अभ्यासाला पण सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुम्हाला कमी कालावधी मिळणार आहे। आता इथून पुढच्या जे जाहिराती येणार आहेत, बीएमसी एक्झाम 178 पदाची एक्झाम होती, 2024 ला जाहिरात निघाली होती। एकूण पदे किती होते? कर निरीक्षक, खूप चांगलं पद आहे। फक्त तुम्हाला जे जॉब लोकेशन आहे तुमचा तो मुंबई महानगरपालिकेमध्येच असणार आहे। ठीक आहे, त्याचं जे एक्झाम आहे तुमची कंडक्ट केलेली ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस कंपनी मार्फत 4 ते 5 शिफ्ट मध्ये ही एक्झाम पार पडलेली आहे। त्यामुळे याला थोडा कालावधी लागू शकतो। काय होणार आहे, ज्या एक पेक्षा जास्त शिफ्ट मध्ये एक्झाम जर पार पडत असेल, 3 ते 4 दिवस चालत असेल, तर त्या परीक्षेचं नॉर्मलायझेशन केलं जातं। काय केलं जातं? नॉर्मलायझेशन होतं। त्यामुळे तुमची जी फर्स्ट आन्सर की सेकंड आन्सर की पण आलेली आहे, फायनल आन्सर की आलेली आहे, बरोबर आहे। फायनल आन्सर की येऊन बरेच कालावधी उलटला आहे, त्यामुळे जास्त कालावधी नाही। या मंथच्या एंड मध्ये, मार्च एंड मध्ये निकाल अपेक्षित आहे। बीएमसी निरीक्षक पदाचा निकाल जो आहे तो मार्च एंडला, म्हणजे अजून किती कालावधी बाकी? आपल्याकडे 15 दिवसाचा कालावधी आहे। या 15 दिवसामध्ये डॉक्युमेंट एकदा चेक करायचे आहे, आपण कोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला सर्व निकाल लागल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि लगेच तुमचं 8 ते 15 दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार आहे। ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे। आपण बीएमसी लिपिक पदाचा पण निकाल सांगितला, तुम्ही बघू शकता युट्यूबला आहे, त्यामध्ये कधी निकाल सांगितलेला आहे आणि त्याच महिन्यामध्ये निकाल लागलेला पण आहे। ओके, त्यानुसारच निरीक्षक हे कशा संदर्भात 178 पदी निरीक्षक, कर निरीक्षक पदा संदर्भात हा निकाल आहे। ओके, तर अजून ज्या या संदर्भात इच्छा जर कमी मार्क आले असतील तुम्हाला एक्झाम मध्ये, तर अजून दुसऱ्या पण एक्झाम निघणार आहे सरळ सेवेच्या, त्याकरिता पण तुम्ही प्रिपरेशन चालू ठेवायचे आहे। जोपर्यंत तुमचं नाव लिस्टमध्ये, फायनल लिस्टमध्ये नाव येत नाही तोपर्यंत अभ्यास सोडायचा नाहीये। ओके, त्यामुळे हार मानायची नाहीये। तुमचं येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे अभ्यास कंटिन्यू चालू राहू द्यायचा आहे। त्यासोबतच तुमच्याकरिता जी सरळ सेवेची परीक्षा आहे, समाज कल्याण चालू आहे 19 तारखेपर्यंत। या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे, सर्व विषयासहित फक्त 199 रुपयामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे। यासोबतच ज्याचा कोर्स कंप्लीट झालेला आहे, जेएनएम ची पण एक्झाम 27 मार्च रोजी नागपूर महानगरपालिकेची होणार आहे, त्याकरिता पण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तांत्रिक विषयासहित उपलब्ध असणार आहे। त्यासोबतच एएनएम चे पण नगर परिषद असेल किंवा मालेगाव महानगरपालिकेमध्ये किंवा 2070 पदाची जी सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती होणार आहे, यामध्ये पण एएनएम जेएनएम पदाचा समावेश आहे। स्वच्छता निरीक्षक असेल, स्टाफ नर्स, हे सर्व पदे भरली जाणार आहे महाराष्ट्र सरकार मार्फत। याकरिता आपल्याला 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येईल। बॅच संदर्भात लेक्चर कधी होतात, कोणत्या जागा निघणार आहेत त्याविषयी पण। ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे। आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण व्हिडिओ झाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना पण नेमकं निकाला संदर्भात माहिती मिळू शकेल। ओके,
आणि परत एकदा मी सांगणार आहे तुम्हाला, कमी कालावधी दिला जाणार आहे, जॉईनिंग पण तुमची लवकरच होणार आहे. त्यामुळे डॉक्युमेंट नसते अजून चेक नसतील केले, अपलोड वगैरे केलेले आहेत, ते एकदा बघून घ्यायचे, त्याचे प्रिंट काढून घ्यायचे आहे, 2 प्रिंट ठेवायचे, झेरॉक्स आणि ओरिजिनल एक कॉपी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे. ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत.